ह्या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या यंदा 18 मार्च 2026 ला आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये वर्षातील शेवटच्या अमावस्येला कुठले करायचे उपाय, कुठली करायची सेवा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम 18 मार्च 2026 ला सकाळी 8:26 अमावस्या सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेला सकाळी 6:54 अमावस्या संपणार आहे। थोडक्यात काय तर 18 तारखेचा संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे। 19 तारखेला गुढीपाडवा आहे, मराठी नवीन वर्ष सुरू होतं। तर आता गुढीपाडवा आणि अर्थात चैत्र महिना सुद्धा सुरू होतं। ज्यांना काहीच करणं शक्य झालं नाही त्यांनी यंदा म्हणजे 18 तारखेला काही गोष्टी आपल्या घरात आवर्जून करायच्या आहेत। त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या घराची साफसफाई। अमावस्या हा दिवस तर लक्ष्मी प्राप्तीचा दिवस मानला गेला आहे, म्हणून तर आपण लक्ष्मी पूजन हे अमावस्याच्या दिवशीच करत असतो। पण माता लक्ष्मी आपल्या घरात केव्हा येते, जेव्हा आपल्या घरातील नको त्या गोष्टी दरिद्री आपण घराच्या बाहेर काढतो। त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाचं येतं की तुमच्या घरातली स्वच्छता, जाळं जळमट व्यवस्थित साफ करणं। तुम्हाला नाही शक्य होत तुम्ही आधी पण केलं तरी चालेल, कारण चैत्र महिना सुरू होतं, आपण आई भगवतीची सेवा करत असतो। त्याच्याच बरोबर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे आपण ज्या करत असतो त्याच्यामध्ये आई भगवतीची सेवा आहे, गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाचं स्वागत आपण करत असतो। तर घरातली स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमच्या घरातली स्वच्छता करायची आहे। जाळं जळमट घराच्या बाहेर आपल्याला सगळं साफ करायचं आहे। मुख्य दरवाजा आपल्याला साफ करायचा आहे। उंबरा असेल तर तोही आपल्याला स्वच्छ करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं। त्याच्यानंतर येतं तुमच्या घरातल्या नको त्या ज्या काही वस्तू आहे, मग फाटलेले कपडे असेल मग ते व्यवस्थित करून घ्या। तुटलेल्या चपला असेल तर त्या आधी घराच्या बाहेर काढा, कारण ती सगळ्यात मोठी दरिद्री आणि नकारात्मकता असते। त्याच्याबरोबर येतं ते महत्त्वाचं की घरात ज्या काही तुटलेल्या किंवा चिरलेल्या वाट्या आहे किंवा ज्या काही एखादी काचेची वस्तू आहे ज्याला तडा गेलेला आहे, अशाही वस्तू घरात नकारात्मकता निर्माण करतात। जर त्या तुमच्या घरात असेल तर आवर्जून त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे। ते एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे। अमावस्याच्या दिवशी अर्थात आपल्या घरातल्या स्वच्छतेबरोबर आपले जे काही टॉयलेट बाथरूम आहे ते आपल्याला आवर्जून स्वच्छ करायचे आहे। असं म्हणतात राहू खूप खराब होतो, जेव्हा राहू खराब होतो तेव्हा खूप अडचणी निर्माण होतात, काम होत नाही आहे। बऱ्याच वेळा आपण गुरुजींना पत्रिका दाखवतो तर ते काय सांगत असतात की तुमचा राहू खराब आहे, तुमच्या कुंडलिकेतला राहू चुकीच्या ठिकाणी आहे किंवा राहू खराब झालेला आहे। मग आपल्याला राहूचा एक मंत्र दिला जातो, त्याचा आपल्याला नामजप करायचं असतं आणि त्याच्याबरोबर राहू म्हणजे निगेटिव्हिटी, राहू हे आपल्या संपूर्ण शरीरावर असा ताबा करत असतो। तर ही निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी आणि ती सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात असते ती आपल्या टॉयलेट बाथरूम मध्ये आवर्जून अमावस्येच्या दिवशी। आणि खरं तर आपण रोज आपलं टॉयलेट बाथरूम स्वच्छ करत असतो, पण त्याच्यावरचं जे काही जाळं जळमट आहे ते सुद्धा अमावस्येच्या दिवशी आपल्याला स्वच्छ करायचं आहे। त्याच्याच बरोबर अमावस्या लक्ष्मी प्राप्तीचा सेवा उपाय आपण करत असतो किंवा तुम्ही करू शकता। ज्या पद्धतीने आपण कुंचमची सेवा करत असतो, बऱ्याच घरात अमावस्येच्या दिवशी सुद्धा कुंचमची सेवा केली जाते। त्याच्याबरोबर ह्या दिवशी आपले देव स्वच्छ करून ठेवावे। आणि खरं तर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा येतो, घरातला स्वयंपाक करायचा असतो, आपल्याला घरातला स्वयंपाक करायचा राहतो, त्याच्याबरोबर गुढी उभारायची असते। म्हणून आदल्याच दिवशी शक्यतो आपलं देवघराचे खालचा जो काही भाग आहे तो स्वच्छ चकाचक करावा, की जेणेकरून गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याकडनंही जास्त काम होत नाही, बरेच बाकीचे कामं असतात। म्हणून आदल्या दिवशी घरातली स्वच्छता असल्यामुळे अमावस्येच्या दिवशी स्वच्छता झालीच पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या दिवशी चैत्र महिना लागतो, मग गुढी उभारणं आहे, आई भगवतीची सेवा करणं आहे। मग तुमच्या घरातली जे काही टाक आहे, देवांच्या मूर्त्या असेल त्या तुम्हाला स्वच्छ करायच्या आहे अमावस्येच्या दिवशी। फरशीचं जे काही पाणी असतं म्हणजे ज्याला आपण लादी पुसण्याचं पाणी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आहे, लिंबू पिळायचं आहे, त्याच्याबरोबर गोमूत्र टाकायचं असतं आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं असतं। हे सगळं मिक्स करायचं आणि आपल्या घरातली सगळी लादी, भाड्याचं घर असेल तरी पण तुम्ही करू शकता, आपल्याला लादी स्वच्छ करायची आहे। बऱ्याच घरात नारळाचा उतारा केला जातो, जर तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही करू शकता। जर तुमचा वारंवार अपघात होत असेल
तर अमावस्याच्या दिवशी आपल्या गाडीवरनं सुद्धा नारळाचा उतारा केला जातो. तुमची इच्छा असेल तर ते पण तुम्ही करू शकता. त्याच्याबरोबर कर्पूर होमची सेवा केली जाते. मागच्या महिन्यात ज्यांनी केली असेल, ज्यांचा नारळ चांगलं असेल, त्यांनी ह्या वर्षी म्हणजे ह्या दिवशी तुम्हाला तो नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता. दुसरं नारळ तुम्ही घेऊ शकता आणि जर तुमची इच्छा आहे त्याच नारळावर तुम्हाला कंटिन्यू सेवा करायची असते. आता कर्पूर होम तुम्हाला थोडक्यात सांगते. कर्पूर होम एक नारळ घ्यावा, शेंडा देवाकडे असावा, त्याचे शेंडे वगैरे काढायची गरज नाही. त्या नारळावर कापूर जाळायचा असतो आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजप करायचा असतो. आपल्या चॅनलवर कर्पूर होम कसा करावा त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही सर्च करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर तुम्ही नक्कीच कर्पूर होम करू शकता. बऱ्याच घरात जो काही गोरक्ष चिंच आहे तो तुम्ही लावू शकता आणि ह्या दिवशी घरातली नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी आणि घरात कटकट वारंवार होत असेल तर इतकी प्रभावी सेवा आहे, इतकी सुंदर सेवा आहे जी आपण दरवर्षी करत असतो, दर महिन्याला करत असतो. तर ती कुठली ते तुम्हाला सांगते. पिवळी मोहरी हातात घ्यावी, त्याच्यावर थोडस आपल्याला तर पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे. आपल्याला त्याच्यावर थोडासा अंगारा टाकायचा आहे किंवा स्वामींची उदी असेल ती टाकायची आहे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्तमचं पठण करायचं आहे आणि 11 वेळा श्री काल भैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. ताई वेदोक्त वल्गा सुक्तम आम्हाला जमत नाही, मग तुम्ही 1 वेळा म्हणू शकता, पण 11 वेळा काल भैरव अष्टकम म्हणावं. आणि ती जी काही रक्षा आहे ती घरातली टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घराच्या कोपऱ्यात तुम्हाला थोडी टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती झाडायची आहे. ती म्हणजे झाडून तुम्ही गोळा करून डस्टबिन मध्ये टाकू शकता. याने कटकट एक तर काल भैरव अष्टकम इतकं शस्त्रासारखं काम करतं ना. तुमच्या घरात ज्या घरात काल भैरव अष्टकमचं पठण होतं ना त्या घरात कधीही भूत प्रेत पिशाच्य बाधा कटकट भांडणं राहत नाही. हे ऐतिहासिक सत्य आहे. पण अगेन रोज करणं आपल्याला शक्य होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही ह्या दिवशी सेवा करावी. दर अमावस्येला काल भैरव अष्टकम आणि वल्गा सुक्तमचं तुम्ही पठण करा. नक्कीच चांगले अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. हिरण्यदान करायचं असतं. नक्कीच तुम्ही ह्या दिवशी हिरण्यदान करावं. आपल्या पितरांसाठी आपल्याला हिरण्यदान करायचं असतं. आणि खरं तर अमावस्याचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आणि पितरांच्या सेवेसाठी सुद्धा आहे. पितरांच्या नावे हिरण्यदान जर तुम्ही संकल्पयुक्त 11 अमावस्या हिरण्यदान केलं तर पितृदोष कमी होण्यास मदत होते. हिरण्यदान गुरुजींना करायचं असतं. स्वतः जाऊन ते दान करावं. काहीच नाही, जानवजोड लागतं, 1.25 पावशेर पेढे लागतात, 11 रुपये दक्षिणा लागतात. आता आजकालचे गुरुजी हिरण्यदान घेत नाही. तुमच्या जवळपास असेल तर त्यांना हिरण्यदान द्या, स्वतःच द्या, इकडे तिकडे नाही. आपणच आपलं जायचं, गुरुजी शोधायचे, दर अमावस्येला त्यांना हिरण्यदान करायचा. नक्कीच चांगला अनुभव येतो. कारण पितरांची सेवा जोपर्यंत आपल्याकडनं होत नाही ना तोपर्यंत आपल्या अडलेली कामं मार्गी लागत नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.